नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप असे स्वागत आहे। आज 15 जून 2026 हा आपल्या देशातील प्रत्येक शाळेचा पहिला दिवस असतो। मित्रांनो, आपलं राजगुरुनगर असं शहर आहे ज्यात एक वाइब आहे जी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा नाही। शहरातील प्रत्येक प्रभाग इतरांपेक्षा वेगळे आहेत। आपल्या शहरात चांगली स्वच्छता सुद्धा आहे। पुणे, भोसरी, पिंपरी चिंचवड या शहरातील लोक वारंवार आश्चर्यचकित होतात, कारण त्यांना पेपरमध्ये आपल्या राजगुरुनगरचे स्कॉलर विद्यार्थी कायम दिसतात। पूर्ण महाराष्ट्राला आश्चर्य वाटतं की आपल्या राजगुरुनगरच्या मातीत असं काय आहे की जेथे जास्त करून पोलीस भरती होते। SSC आणि HSC बोर्डामध्ये जास्त करून विद्यार्थी ह्या शहरातून का येत आहेत? ह्या शहरातील लोक एवढी सिव्हिक सेन्स असलेली, स्वच्छता, टापटीपणा असलेले का आहेत? ह्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे की आपल्या शहरात जे महात्मा गांधी विद्यालय आहे, HRM कॉलेज, हुतात्मा राजगुरू विद्यालय आहे, ही आणि बाकीची जेवढी विद्यालय असतील ती सगळी मुलांना घडवण्याचे कार्य करीत आहेत। 15 जून रोजी मी सर्वप्रथम हुतात्मा राजगुरू विद्यालय जे नदीकिनारे आहे त्या ठिकाणी गेलो। ह्या विद्यालयातील शिक्षक वर्ग अतिशय चांगला आहे। बऱ्याच जणांना असं वाटतं की शाळेत जाणं म्हणजे फक्त गृहपाठ करणे, परीक्षा देणे आणि शाळेतून बाहेर पडणे। असं नसतं। शाळा आपल्याला संस्कार शिकवते, मित्र देते, शिक्षक देते, आपल्याला सिव्हिक सेन्स देते। शाळा हे आपले एक दुसरे घरच असते आणि शाळेतील शिक्षक हे आपले पालक। ज्यावेळी आपण आपले घर सोडून बाहेर म्हणजे समाजात जातो, त्यासाठी लागणारा पाया पक्का करण्याचे काम शाळा आणि शाळेतील शिक्षक करते। संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटतो की ह्या शहराच्या मातीतून असे विद्यार्थी का घडत आहेत। मला आठवतंय, ज्यावेळी मी लहान होतो त्यावेळी 90 ते 95% दरम्यान इयत्ता 10वीला एवढे विद्यार्थी महात्मा गांधी विद्यालय ह्या शाळेतून आले होते। आता ती पद्धत बंद झाली आहे। खरं तर प्रत्येक विद्यार्थी हा स्कॉलर असतो। काही स्पोर्टमध्ये जातात, काही राजकारणात, काही उद्योगधंद्यात, काही व्यवसायात, काही नोकरीत, काही सरकारी नोकरीत, काही शेतकरी। प्रत्येक विद्यार्थी हा कोणापेक्षाही कमी नसतो। प्रत्येक विद्यार्थ्याची आवड ही वेगवेगळी असते आणि ही आवड लक्षात घेऊन शाळा त्याला उत्तम नागरिक बनवण्याचे काम करते। महात्मा गांधी विद्यालय हे आपल्या राजगुरुनगर शहरातील प्रमुख विद्यालय आहे। मी ज्यावेळी ह्या शाळेत 8वी, 9वी, 10वीला होतो त्यावेळी अंदाजे 3000 विद्यार्थी शिक्षण घेत होती, परंतु आज पाहिलं तर खूप असे विद्यार्थी ह्या शाळेत शिक्षण घेत आहेत। आपण गर्दीवरूनच अंदाज लावू शकतो की या शाळेचे महत्त्व किती मोठे आहे। खेड तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून, डोंगर दऱ्यातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असतो। ज्यावेळी मी या शाळेत शिक्षण घेत होतो त्यावेळी माननीय शितोळे सर हे आमचे मुख्याध्यापक होते। त्यावेळी आम्हाला लाल रंगाचा रेषा असलेला शर्ट आणि तपकिरी रंगाची पॅन्ट असा आमचा शाळेचा युनिफॉर्म होता। आजच्या काळातील युनिफॉर्म हा अतिशय चांगला बनवलेला आहे। ह्या युनिफॉर्ममध्ये शाळेची मुलं अतिशय स्कॉलर दिसत आहेत। शाळेत असताना गणित हा विषय माझा थोडासा कच्चा होता। त्यावेळी गणित माझं कच्चं होतं, परंतु कालांतराने ऑटोमॅटिक गणित विषय माझा आवडता विषय बनला। समजा एखादी परिचयातील काकू तुमची ओळखीची आहे आणि काकूंचं वय काढायचं असेल तर काकूला म्हणायचं, तुमचा मुलगा कितवी शिकतो? मुलगा जर 10वीला असेल तर मुलाचे वय 15 आणि काकूंचं अंदाजे 25 वय लावून द्यायचं। 25 अधिक 15 40 असं वय होतं। 2 वर्ष वाढून लावलं तर 42 वय होतं। याचा अर्थ काकू अंदाजे 40 ते 42 या वयाच्या असतात। महात्मा गांधी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि प्रत्येक पिढीतील शिक्षक हे अत्यंत हुशार आणि बुद्धिमानी होते। माझी 10वी सन 2012 रोजी झालेली आहे। त्यावेळी जेवढे शिक्षक आम्हाला शिकवायचे त्या सर्वांची नावं माझ्या अजूनही लक्षात आहेत। आदरणीय गुरुजन मला कधी रस्त्यात भेटले तर मी आवर्जून त्यांना ओळख देतो। ते माझी चौकशी करतात, काय करतो, काय चाललंय, बरं आहे का, असं आवर्जून विचारतात। एक वेळ शिक्षक विद्यार्थ्याला विसरतो, परंतु विद्यार्थी शिक्षकाला विसरत नाही। आपल्याला व्हिडिओमध्ये साधारण वय या वयोगटातील लहान मुले दिसत आहेत। भविष्यात 15 ते 20 वर्षांनी हीच मुले आपल्या राजगुरुनगरचे भविष्य असणार आहे। हीच मुले उद्या मोठे होऊन उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय तसेच समाजाच्या विविध भागात जाऊन प्रगती करणार आहेत। त्यामुळे शाळेने त्यांना जेवढे ज्ञान देता येईल तसेच
बाहेर समाजात असणारा सिविक सेन्स, प्रामाणिकपणा, सजगता, दयाळूपणा, स्वच्छता, टापटीप, निरोगी शरीर अथवा मन, निरोगी आहार, ह्या शाळेच्या अभ्यासा व्यतिरिक्त असलेल्या गोष्टीसुद्धा शिकवणे गरजेचे आहे. जर शाळेत काही व्याख्यानमाला, गेट टुगेदर, सांस्कृतिक कार्यक्रम असतील तर शाळेने माझ्याशी संपर्क करा. मी मोफतमध्ये त्यांना विस्तृत व्हिडिओ काढून देईल. अजून 10-20 वर्षांनी हेच व्हिडिओ त्या काळातील लोकांसाठी एक आठवण म्हणून राहते. गेलेला वेळ परत येत नसतो, पण कॅमेऱ्याचा उपयोग करून आपण त्याला कधीही पाहू शकतो. वेळ हा खूप जलद आहे, तो कोणासाठी थांबत नाही. ह्या जलद जाणाऱ्या वेळेला कैद करण्याचं काम माझं आहे. तुम्ही फक्त मला सपोर्ट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.